गुरुजी हा. नमस्कार. हो नमस्कार. काल आम्ही तुमची वाट बघत होतो आणि तुम्ही आला नाहीत. काल आलो नाही. नाही, ऐन वेळी तुम्ही फोन करून सांगितलं ना की तुम्हाला अर्जंटली कुठेतरी बाहेर जायचंय. खरं तर मी तुमच्या घरी यायला निघालो देखील होतो. अर्ध्या रस्त्यात आलो असताना प्रमिला ताईंनी स्वतः फोन करून सांगितलं की येऊ नका. त्यामुळे बरं असो, मला आता खरोखरच खूप उशीर झालाय. जायला हवं. मी निघतो आता. ही आत्याबाई जरी बोललेली असेल तरी याच्या मागचं डोकं आपल्या बायकोच आहे. लय भन्नाट डोकं चालायला लागलंय बायको तुझं. काहीतरी तुझ्या बाबतीत विचार केला पाहिजे. पायात पाय घालून तोंडावर पाडतो तिला आता. आता तू कशाला परत वरती आलीस? अहो मला वाटलं तुम्ही एकट्याच आवरावर करताय म्हणून मदतीला आले. तुला मी सांगितलंय ना, जी कामं बसून करता येतील ना तेवढीच करायची. उगाच धावपळ नाही करायची म्हणून. तो मोडा घे आणि बस. आत्याबाई हो असू द्या, मी लगेच खाली जातीये. मीनाक्षी, मला सांग, तेजस आईच्या तिकिटाचं काय झालं? हा, बुक केलंस तू? नाही अजून. तुझं दादाशी काही बोलणं नाही झालं का अजून? अगं बोललीये मी त्यांच्याशी. त्यांनी पैसे पण ट्रान्सफर केलेत माझ्या अकाउंटला. अगं मग आता वाट कशाची बघतीयेस? एकदा तेजस आईशी बोलून घे काय ते. कालच रात्री त्यांचा मेसेज आला होता मला. मग काय म्हणाल्या त्या? अगं किती एक्साइटेड आहेस तू. मीनाक्षी सांग ना. आज संध्याकाळी त्या माझ्या मोबाईलवर कॉल करणार आहेत. मला काय वाटतंय, आपण सगळ्यांनी त्यांच्याशी बोलायला हवं. म्हणजे तुम्ही पण त्यांना आग्रह केला तर त्या मानतील आणि तारीख पण फिक्स करतील. मग मलाही तिकीट काढायला सोपं जाईल ना. काय वाटतंय तुम्हाला? तेजस, तुझं काम कसं चाललंय? छान चाललंय. लवकरच तुम्हाला प्रोग्रेशन दिसेलच. अरे वा, छान. म्हणजे आता पुन्हा एकदा सगळं तुझ्या मनासारखं घडतंय म्हणून तू खुश असशील ना? हो. मग घरी सांगितलंय का तसं काही? हा, म्हणजे आईशी फोनवर तसं बोलणं वगैरे झालंय की नाही? यायला आई बद्दल आताच काही विचारतीये. नाही, काही प्रॉब्लेम झालाय का? नाही रे, तुला का वाटलं असं? नाही, बरोबर आईचाच विषय काढलात म्हणून विचारलं. ते मी आपलं सहज विचारलं. आता आई म्हटल्यावर कितीही वाद जरी असले तरी फोन तर करणारच ना. तेजस, तू बस हा, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. मेंदूला काय गुचडे झालेत का काय? अशी येड्यावाने का हसत होती?
काहीतरी कट रचवते का काय विचार केला पाहिजे. गेम व्हायची. हे बघा, तुम्हाला मी जे काही सांगितलं ते सगळं लक्षात आहे ना? हो हो आहे ना, लक्षात आहे. हे बघा, तुम्हाला प्रत्येक वाक्य अगदी विचारपूर्वक बोलावं लागणार आहे. त्याचीच तर तयारी सुरू आहे. गुड. बाकी तुम्ही काही काळजी करू नका, मी असीनच इथे. हं? बरं, नंतर बोलते हा मी. बाय. बरं मीनाक्षी, काय हो? आपल्याला फर्स्ट ट्रिमेस्टरसाठी सोनोग्राफीचं बुकिंग करावं लागणार. म्हणजे डॉक्टरांचा तसा फोन आला होता. मी उद्याच जाऊन चौकशी करून येतो. ठीक आहे, मी पाणी आणते. बरं मीनाक्षी, आता आठवलं तर बोलून घेतो, आता नंतर कामाच्या गडबडीत विसरून जाईल. तेजसची आई येणार आहेत ना? हो. मग त्यांच्या येण्याची काही तारीख ठरली आहे का? आणि आपण त्यांचं तिकीट बुक करणार होतो, ते झालंय का नाही? नाही अजून. गुड. मला त्याचंच टेन्शन आलं होतं. अगं, माझा एक मित्र आहे, एअरलाइन्स मध्ये काम करतो. त्याच्या थ्रू बुकिंग केलं तर आपल्याला चांगलं डिस्काउंट मिळेल म्हणून म्हटलं. काय झालं? पण ठीक आहे, बघ तू ते बुकिंगचं डोक्यातनं काढून टाक. काय करायचं ते मी बघतो. आणि मी तुला तिकिटाचे जे पैसे दिले होते ना, ते सध्या तुझ्याकडेच ठेव. लागले तर मागून घेईन. अभि, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? ऍक्च्युली मी ते पैसे तिकीट काढण्यासाठी दिले. तर नाही म्हणालीस ना? हो, बघा, या कामाच्या गडबडीत विसरले मी. अहो, ते मॉन्सून ऑफर मिळणार होती ना, त्याचा डिस्काउंट मिळणार होता, म्हणून मग मी पैसे देऊन टाकले. तिकीटची प्रोसिजर सुरू करायची होती ना, म्हणून. बघा, आताही तुम्हाला पाणी आणून देणार होते आणि विसरले. आलेच मी. तेजस, अरे तुला असं का वाटतं की मी तुझ्यापासून काहीतरी लपवतेय? सोहा, तुझ्या वागण्या बोलण्यात जाणवतंय ते. मी खरंच सांगते, तू समजतोयस तसं काही नाहीये. नक्की? हो, नक्की. घे माझी शपथ. सांग, तुला यातलं काहीच माहित नाहीये? तेजस, अरे सोहा, घे ना माझी शपथ. आता वहिनी अजिबात सोडणार नाहीये मला. पण तू आता शपथ घातलीस तर माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही. हा, आता ऑप्शन नाही असं समज आणि सांग. तेजस, ऍक्च्युली तुझी सोहा, सोहा, बिझी आहेस का? नाही, काही काम होतं का? हो, एक खूप महत्वाचं काम आहे. खाली चल ना माझ्या बरोबर. हो, चल येतेच. तेजस, आलेच मी. सोहा, मी काय म्हणतोय? आलेच ना. चल. तुझी शपथ बायको, फक्त आपल्याला तुझा गेम काय ते कळू दे. अख्खा गेम वर करून टाकतो तुझा. काय चाललं होतं तुझं सोहा? मी वेळेत आले नसते तर तू सगळं सांगून टाकलं असतंस ना त्याला. मीनाक्षी, अगं तू इतका इमोशनल बोलत होता की तू फसलीस त्याच्या बोलण्याला. आपलं ठरलं होतं ना सुहा. हो मीनाक्षी, पण त्याने शपथच घातल्यावर मी काय बोलू पुढे?
बायको 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 काय डाव आहे एकदा कळू दे ग. या सुहाला बी गोळक्यात जमा करून घेतलंय तू. वडक्यात वाचली ग सुहा आता. चांगली फुटत आली होती. हरकत नाही बायको, कर आपली घोळकी मोठी कर. पण अजून तुला माहित नाही गोळक्यात नेहमी कुत्रीच येतात, वाघ नेहमी एकटाच. बायको नाही तुला रानात तानू तानू मारली ना, आपलं बी नाव विक्रम राजे शिर्के नाही. मीनाक्षी, अगं काय ग, किती उशीर झाला, अजून फोन नाही आला त्यांचा. आणि तू सांगितलेली वेळ होऊन गेली मीनाक्षी. आई, आत्याई, इंटरनॅशनल कॉल, नेटवर्कचा काहीतरी इश्यू असू शकतो. हो ना, म्हणजे फार तर फार 5-10 मिनिटं उशीर होईल, पण फोन नक्की येणार. त्यांनी मला प्रॉमिस केलंय तसं. मी म्हटलं होतं ना फोन येणार. हॅलो. हॅलो मीनाक्षी, अगं मी वसुधा बोलतेय. आई, बोला आई. आम्ही सगळ्याजणी तुमच्या फोनची वाट बघत होतो. सगळ्यांना बोलायचंय तुमच्याशी. आई ना? हो, इथेच आहेत. हो, देते मी त्यांना. हॅलो. हॅलो मिसेस परांजपे, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? ॲब्सल्युटली फाईन. खरं तर मीनाक्षीने नव्याने तुमच्याबद्दल सांगितल्यानंतर तुमच्याशी बोलायची खूप इच्छा होती. अहो, खरं तर मलाही तुमच्याशी आधीच बोलायचं होतं, पण आमच्या घरात सध्या जे काही सुरू आहे ना, ते तेजसकडून तुम्हाला कळलं असेलच. हो, कळलंय आम्हाला. पण तुम्ही नका काळजी करू. तुमच्या तेजसचं आणि आमच्या सोहाचं लग्न झालं ना की बघा सगळं काही ठीक होणार आहे. हॅलो, नमस्कार, मी सोहाची आत्याई बोलतेय. हं, बोला प्रमिलाताई. तसं आपलं आधी कधी बोलणं झालं नाहीये, पण तेजसकडून मला तुमच्याबद्दल खूप काही समजलंय. अगं बाई, म्हणजे तेजस हे काही बोलतो हे माहित नव्हतं मला. मी काय म्हणते की आता साखरपुडा तर झालाच आहे, म्हटलं लग्नाची एकदा बोलणी करावीत, नाही का? नाही म्हणजे त्यासाठी तुम्ही जर इकडे येऊन गेलात तर खूपच बरं होईल ना. अहो, मला कळतंय ते, पण नाही नाही, म्हणजे तसं ते इतकं सोपं नाहीये हे आम्हाला सगळ्यांना माहितीये. पण काय आहे ना, आता लग्नाची बोलणी म्हटलं की ती समोरासमोर बसून व्हायला हवीत, नाही का? कसं असतं, मनामध्ये काही समज गैरसमज असतात, ते एकदा बसून दूर केले म्हणजे बरं आहे. नाही नाही, कसं आहे ना की तुम्ही आलात ना की तेजसलाही बरं वाटेल. तुम्हाला तर माहितीच आहे हो, तेजस तुमच्या बाबतीत किती हळवा येते, नाही का? त्याच्यासाठी माझाही जीव तुटतो. अहो, मग या ना तुम्ही. तुम्ही सांगा तुम्ही कधी येतायत. नाही म्हणजे तेव्हा लगेच तिकीट बुक करते बघा मी. तुमचा एवढा आग्रहच असेल तर मी एकटीच निघून यायला तयार आहे. यायला तयार आहेत त्या? हो ना, बरं झालं. चालेल चालेल, तुम्ही सांगा बरं का, म्हणजे मी लगेच तिकीट बुक करते बघा. आणि कधीपर्यंत याल तुम्ही? ते मी तुमच्या सुनबाईला म्हणजे मीनाक्षीला फोन करून सांगते. पण आता ठेवू मी फोन? ते आपण प्रत्यक्ष आल्यावर भेटून बोलूच.
हो 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 चालेल चालेल, कळवा तिला. हा, मी वाट बघते तुमच्या निरोपाची. हो हो बाय. चालेल, बाय बाय. मीनाक्षीला कळवणार आहेत. मीनाक्षी, तुला समजलं ना की लगेच आम्हाला सांग, म्हणजे आपण लगेच त्यांचं तिकीट बुक करू. काय? तुम्ही काळजी नका करू, मी सगळी तयारी आधीच करायला सुरुवात केलेली आहे. आता तो दिवस फार दूर नाहीये जेव्हा त्या इथे असतील, आपण सगळे इथे असू, तेजस्वी असतील आणि आपण यांच्या लग्नाबद्दल बोलू. ही चांडळ चौकटी तर जमली खरी, पण कशासाठी जमली? 100% आपल्या विरोधातच आहे. या चांडळ चौकटीत ही स्व कधीपासून घुसली काय कळना झालं बा. आपलं खरं रूप सांगितलं काय पाहिजे कोणी? काही हवंय का? कुठं काय हवंय? आत काय चाललंय हे जाणून घ्यायची घाई लागलीये ना खूप. हम्म. थोडासा धीर धरा. परवा सकाळी मोठं सरप्राईज मिळणार आहे तुला, खूप मोठं सरप्राईज. मीनाक्षी, कोण आहे? कोणी नाहीये आत्या, मलाच भास झाला दार वाजल्याचा. परवा सकाळी हम्म. मोठा सरप्राईज मिळणार आहे. हा, विचार कर. सरप्राईज देते. हे काय? बाकी सगळे कुठे आहेत? पंच, आता तुम्हीच बोलून बघा. तुम्ही बोलवलत ना की पटकन येते. वैदी, आता ह्यात बोलवायला कशाला हवंय? जेवणाच्या वेळेला इथे यावं एवढं कळत नाही का यांना? पण तुम्ही लाडवून ठेवलेत ना सगळ्यांना. अजूनपर्यंत अभि आणि सोहाच असं करत होते. आता तो तेजस पण सामील झालाय त्यांच्यात. तुम्ही बोलावल्याशिवाय येतच नाही तो. वहिनी, मला वाटलंच हा, तू हे असंच काहीतरी बोलणार. नाही, मार टोमणे तू. सोहा, तेजस, चला जेवायला. अभि, तुला काय वेगळं बोलवायला हवं का रे? आलो आलो. अरे वा, जेवणाची तयारी झालेली आहे. बघा. चल. आले ना, तुमच्या बोलवण्याची वाट बघत होते. काय रे, जेवायच्या वेळेस तरी वेळेवर येत जा ना, नाहीतर मग वहिनीकडून मला 2 गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात, माहितीये ना? आणि हे काय, तू आणि सुहास आलात? तेजस कुठे आहे? मगाशी रूम मध्येच होता त्याचा. थांब, मी बोलवून येते त्याला. हे बघ, आलाच तेजस. चल तेजस, लवकर जेवायला बस. अरे काय हे तेजस, किती उशीर? बघ, आयुष्यात 2 गोष्टींना कधी उशीर करायचा नाही. कुठल्या? महत्वाच्या कामासाठी आणि जेवणासाठी. काय? अभि, झालं का तुझं? बरं ते जाऊ दे, एवढ्या कुठल्या कामात बिझी होतास? अरे रेस्टॉरंटची टेक्निकल कामं उरकत होतो आणि तू जी जागा सुचवली होती त्याचा स्टडी चालू होता. अरे वा, मग काय म्हणतोय तुझा स्टडी? माझा स्टडी असा म्हणतोय की ती जागा फायनल करून टाकावी. ग्रेट. मी काय म्हणतो, आपण परवा त्या ओनरला बोलून टोकन देऊन एमओयू करून घ्यायचा का? ग्रेट. त्याला म्हणजे तुझं हेही काम मार्गी लागलं तर. खरंच खूप चांगला निर्णय घेतलाय तुम्ही.
तसंही शुभ कार्याला जास्त वेळ लावायचा नसतोच. आणि आय एम शुअर परवाचा दिवस तर तुमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. सावकाश.